सेंटर उभा करतोय, त्याच्यासाठी आम्ही 98 लाखाची मशिनरी तिथे घालतोय आणि याला IT सेंटरचं तुम्ही LOI देण्यात यावं अशी ती मागणी होती. आणि हे सगळं जे त्याच्या पुढे घडलं, 24 तारखेला त्यांना ते LOI दिलं गेलं. त्याच्या पुढे त्यांनी ते 500 रुपये भरून रजिस्टर केलं. इतकंच नाही, जे मी म्हटलं की त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, त्यांनी ताबा घेण्याचा व्यवहार केला. तिथे जाऊन ताबा मागण्याची जी प्रक्रिया होती ती याच वकिलांनी, म्हणजे तृप्ता नावाच्या ज्या वकील आहेत, त्यांचं नाव मी तुम्हाला वाचून दाखवते, कारण त्यांनी पुन्हा ईमेल लिहून, तृप्ता ठाकूर यांनी ईमेल लिहून या LOI वरची परमिशन मागितली. तर हे सगळं जे आहे प्रचंड मोठं फ्रॉड आहे. आणि माझा सगळ्यात प्रश्न जो महत्त्वाचा होता, जो मागच्या माझ्या पत्रकार परिषदेत थोडासा इग्नोर झाला, कलेक्टरांना 16 जूनला केंद्रीय प्रशासनाकडनं कळवलं जातं की अर्जंट इंटरव्हेन्शन करा, सरकारने आम्हाला दिलेली जमिनीवर कोणी ताबा घ्यायला येतंय हे त्यांना कळवलं गेलं होतं. जून महिन्यापासून कलेक्टर जे आपल्या जमिनीचे कस्टोडियन आहेत, सरकारच्या जमिनीचे कस्टोडियन आहेत, ते काहीही कारवाई करत नाहीत. माझा त्यांना दुसरा प्रश्न की त्यांनी ही माहिती तिथल्या पालकमंत्री अजित पवारांना दिली होती की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे की अजित पवारांना याची माहिती होती की नाही. एवढंच नाही तर कलेक्टरांना तहसीलदारांनी सुद्धा पत्र लिहून कळवलं होतं 14 जुलैला की याची विक्री झालेली आहे. आता विक्री झालेली आहे 40 एकर सरकारी जमिनीची, ज्याचं व्हॅल्युएशन 1800 कोटी आहे. आणि कलेक्टरांनी जून पासून नोव्हेंबर पर्यंत पालकमंत्री अजित पवार यांना सांगितलं नाही, असं होऊ शकेल का? हे आता प्रचंड गंभीर झालंय. फडणवीसांना माझी विनंती आहे, 24 तासाच्या आत तुम्ही त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून घ्या. आणि दुसरी मागणी आहे की तात्काळ तुम्ही केलेली SIT बरखास्त करून, कारण त्यात 6 पैकी 5 लोक पुण्याचे अधिकारी आहेत, हे बिलकुल चालणार नाही. याच्यात सिरियस SIT करणं गरजेचं आहे. पहिले म्हणजे ही SIT खरगे असले ठीक आहेत, त्यांच्या बरोबर एक रिटायर्ड जज, एक IPS अधिकारी आणि एक रेव्हेन्यू मधले तज्ञ, अशांची ती SIT झाली पाहिजे. आणि ह्या SIT कडनं ताबडतोब म्हणजे 10 दिवसाच्या आत हा आला पाहिजे. आणि हे पुन्हा वाढवून त्यांना जे फॅसिलिटी दिली जाते स्टॅम्प ड्युटी भरण्याची, जर तुम्ही आम्ही असतो, जनतेने हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्ही किंवा आपण जर सगळ्यांनी अशी 300 कोटीची जमीन सरकारची फ्रॉड घेतली आणि त्याच्यात आम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला मुभा द्या, वेळ द्या, तर ती मुदत वाढ आपल्याला कधी दिली जाईल का, हा पहिला प्रश्न. आणि आता ना पक्ष कार्यकर्ते हे सगळं तुम्ही बाजूला ठेवून आता महाराष्ट्राला पुन्हा वळणावर आणणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्या पक्षांच्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तुम्ही आता पहिलं महाराष्ट्राची जी संस्कृती होती त्याला पुन्हा नीट करा, महाराष्ट्राचे जे राजकारण होतं त्यांना पुन्हा नीट करा. आणि हे सगळे पक्ष, भाऊ भाई, अमुक तमुक ताई, सगळ्यांना बाजूला ठेवून आता पहिलं महाराष्ट्राला वळणीवर आणा, याची अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि त्यासाठी जर आता 24 तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहांची भेट घेणार आहे. कारण अजित पवार सुद्धा अमित शहा यांना भेटायला गेले होते आणि त्यांची बाजू त्यांनी सांगितली. तर खरी बाजू काय याचे सगळे पेपर घेऊन मी अमित शहांना त्यांच्या ऑफिसमध्ये आता ईमेल देखील पाठवलाय, त्यांची वेळ मागितली आहे. उद्या दिल्लीला जाऊन मी त्यांची भेट जर त्यांनी दिली, नाही दिली तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसणार आहे जोपर्यंत भेट मिळत नाही तोपर्यंत. ITESचा जो GR आहे त्याच्यात
खरं तर तसंच आहे. जमीन घेण्यासाठी वगैरे हे सगळं होत नसतं. जर एक बिल्डिंग आहे, त्याच्यातले वरचे 2 माळे समजा एक IT पार्क काढायचे असतील, तर तिथे विकत घेणाऱ्या युनिट्ससाठी ही मुभा दिली जाते. त्यांना स्टॅम्प ड्युटी वेवर मिळतो. पण आत्ताच्या घटनेला आपण बघतोय, अमेडियानी जो अर्ज केला होता तो जमीन विकत घेण्यासाठी नव्हताच. तो अर्ज जो होता तो फक्त IT डेटा सेंटर काढण्यासाठी होता आणि त्याच्यात त्यांनी इन्व्हेस्टमेंट 98 लाख दाखवली होती. तर याच्यात त्यांना कुठलीही मुभा म्हणजे हा जो LOI आहे तो या जमिनीच्या खरेदीसाठी नव्हता. हे फ्रॉड आहे जे अमेडियानी केलेलं आहे, ज्याच्यातले 99% पार्टनर पार्थ पवार आहेत आणि तात्काळ त्यांच्यावर FIR झाला पाहिजे. एवढंच नाही तर FIR करून हे सगळे म्हणजे मला आत्ताच्या घटनेला अजित पवारांचा राजीनामा पाहिजे. कारण सगळं हे जोपर्यंत हे पदावर आहेत याची कुठचीही चौकशी होणार नाही. आणि जसं एक फ्रॉड बंद होतात तसंच हे फ्रॉड बंद करण्याचा प्रयत्न होईल. मला तो मान्य नाही. मी लढत राहणार आहे जोपर्यंत अजित पवार राजीनामा देत नाही, याची नीट चौकशी होत नाही आणि सोक्षमोक्ष होत नाही, तोपर्यंत मी लढणार आहे. धन्यवाद. हे बघा, सगळ्यांनी बघा. बंद करा, सगळ्यांनी ऑफ करा. उद्या तुम्ही अमित शहा यांची भेट घेणार आहात म्हणताय, मात्र त्याच्या आधी महाराष्ट्रातल्या नेत्यांची विशेषतः फडणवीसांची पुन्हा एकदा भेट घेऊन राजीनाम्याची तुम्ही मागणी करणार आहात. कारण तुम्ही असं म्हणताय की मुळात LOI जो ज्या पद्धतीने करण्यात आलेला आहे तोच एक मोठा घोटाळा आहे. तर हे संबंधित नाही, आता मला असं वाटतं की मला फडणवीसांच्या तिथे जाऊन भेट मागण्याची गरज नाही आहे. फडणवीसांचं जे ऑफिस आहे, मुख्यमंत्र्यांचं जे ऑफिस आहे, ते सगळा मीडियाचा ट्रॅक नक्कीच करतात. आत्ताच्या ही प्रेस कॉन्फरन्सवरनं माझी थेट मागणी आहे, मी हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांच्या ऑफिसला पोचवते. हे डॉक्युमेंट्स त्यांनी पाहावे. हा फार मोठा फ्रॉड आहे की त्यांनी LOI खोटे पेपर देऊन LOI घेतला. तो खोटा LOI देऊन स्टॅम्प ड्युटी घेतली. ती खोटी स्टॅम्प ड्युटी दाखवून सेल डीड करून घेतलं आणि सेल डीड नंतर ताब्यापर्यंत हे गेलं होतं. ते हे छोटं रद्द नुसतं होणारा फ्रॉड नाही, हा सरळ प्रचंड मोठा सरकारी जमीन ढापण्याचा फ्रॉड आहे आणि याच्या विरुद्ध कारवाई तात्काळ करावी अशी मागणी मी त्यांना करते. हायकोर्टामध्ये शीतल तेजवानी अजून उपस्थित झालेली नाहीये. त्यासोबतच आज सुनावणी आहे. पोलीस स्टेशनला शीतल तेजवानी उपस्थित झालेल्या होत्या. वकील खारगे समितीसमोर त्यांचे गेलेले होते. मात्र त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती किंवा त्यांच्याबरोबरचे ठोस पुरावे अद्यापही समोर येत नाही. आत्ताच्या घटनेला मी तर तुम्हाला जो पुरावे दिलेत ते LOI मध्ये त्यांनी असं खोटं दाखवलंय की शीतल तेजवानी जमिनीची मालक आहे आणि तिने लीजवर अमेडियाला दिलंय. अमेडियाने डेटा सेंटरसाठी ॲप्लिकेशन केलंय, ज्याच्यात त्यांनी 98 लाखाचा खर्च केलाय मशिनरीमध्ये. आणि त्यांना LOI जे पाहिजे होतं ते डेटा सेंटरसाठी होतं. आता ह्याच्यापेक्षा जास्त एकानंतर एक फ्रॉड, ती माहिती द्यायला त्या समोर नाही गेल्या तरी सुद्धा आता हे पेपर सांगतात. फॅक्ट्स काय आहेत ते पेपर समोर आहेत आणि चौकशीत त्यांची बाजू ऐकून घेणं ठीक आहे, पण मला असं वाटतं हे ओपन अँड शट आहे की हा एक प्रचंड मोठा फ्रॉड आहे. तात्काळ ताब्यात घ्यावं. येवलेना तात्काळ ताब्यात घ्यावं. शीतल तेजवानीला तात्काळ ताब्यात घ्यावं. दिग्विजयला ज्याचं नाव आता FIR मध्ये त्याला तात्काळ ताब्यात घ्यावं. FIR मध्ये पार्थ पवारचं नाव घालून त्यांना तात्काळ ताब्यात घ्यावं अशी माझी मागणी. थँक्यू. आज जो डॉक्यूमेंट्स मैंने रिलीज किए हैं उससे ये साफ जाहिर होता है कि मुंडवा की ज़मीन
का जो पूरा जो ये हुआ 2 मिनटं मी परत हे म्हणते मला ते पेपर द्या ना प्लीज, आय नीड टू रीड दॅट आउट. नहीं मिळालं. मुंडवा की जमीन का घोटाला जो था वो सिर्फ एक सेल डीड नहीं, उसकी तैयारी अप्रैल महीने से शुरू हुई और जून तक चली, और उसके सारे डिटेल्स जो है मैंने अपने सारे प्रेस कॉन्फ्रेंसेस में दिए थे. आज जो मैं बताने जा रही हूँ ये बहुत बड़ा घोटाला है, जिसमें अमेरिया कंपनी ने झूठ से, फरेब से जो डॉक्यूमेंट्स सबमिट किए कि हम एक डेटा सेंटर खोलने जा रहे हैं, इस ज़मीन पे जो ज़मीन शीतल तेजवानी की है, लीज डीड बनाकर हम उस पे 98 लाख खर्च करके एक डेटा सेंटर बना रहे हैं, इसलिए हमें एलओआई दिया जाए. और ऐसा झूठा एलओआई लेकर ये डॉक्यूमेंट्स के साथ अटैच करके उन्होंने ये सबमिशन किया सेल डीड के साथ, और इसके एलओआई के बेसिस पे सिर्फ और सिर्फ 500 रुपए की ज़मीन पे 500 रुपए का उन्होंने स्टैम्प ड्यूटी भर के 1800 करोड़ की ज़मीन इस अमेरिया कंपनी ने ली. ये एक बहुत बड़ा फ्रॉड है. झूठा एलओआई, झूठी सेल डीड और फिर झूठा फोर्सफुल उन्होंने जो पोजीशन लेने की कोशिश की. ये जो किया गया है ये महाराष्ट्र के डिप्टी सीएम अजीत पवार के बेटे की कंपनी ने, जिसमें वो उनके बेटे पार्थ पवार 99% पार्टनर है. प्रॉफिटेबिलिटी जो उन्होंने इसमें डॉक्यूमेंट में दिया है, एमओए तक अटैच किया है कि इसमें से मिलने वाला 99% प्रॉफिट ये अजीत पवार के बेटे को मिलने वाला था, स्ट्रेट फॉरवर्ड. ऐसा ये इस अग्रीमेंट में लिखा है. इससे ये साफ जाहिर होता है कि सरकार की ज़मीन इन्होंने 1800 करोड़ की ज़मीन हड़प करने का प्लान अजीत पवार के बेटे ने किया. और मेरी यही मांगनी है कि इमीडिएटली अजीत पवार को उप मुख्यमंत्री पद से और पुणे के पालक मंत्री माने गार्डियन मिनिस्टर पद से उनको तुरंत इस्तीफा देना चाहिए. उनका इस्तीफा देवेंद्र फडणवीस ने मांगना चाहिए, और अगर वो नहीं मांगते हैं 24 घंटे के अंदर, तो मैं जो होम मिनिस्टर देश के हैं, जिन्होंने हमें सबको आश्वासन दिया था कि ना खाऊंगा ना खाने दूंगा, तो मैं दिल्ली जाकर अमित शाह जी को मिलकर ये सारे डॉक्यूमेंट्स दिखाऊंगी कि लेने से लेकर, एलओआई से लेकर, सेल डीड से लेकर पोजेशन तक ये बहुत बड़ा फ्रॉड है 1800 करोड़ के लैंड का.